CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे लक्ष वेधण्यासाठी आज 27 जानेवारी रोजी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन द्वारे पुकारण्यात आलेल्या या संपामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, PNB आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांमधील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। खामगाव येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेसमोर सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू होते, मात्र आज बँक बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला। आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा, प्रशासन अशा घोषणांनी बँक परिसर दणाणून गेला होता। 5 दिवसांचा कार्यकाळ बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी म्हणजे बँकांमध्ये 5 दिवसांचा कामाचा आठवडा लागू करणे, या मागण्यांसाठी विलंबाचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे। निदर्शने आम्ही आज यासाठी देतो आहे की म्हणजे स्वतः मी बँकेमध्ये 2013 लागलोय आणि 2013 पासून आमची ही एक डिमांड आहे की 5 दिवसांचा आठवडा हा झाला पाहिजे, परंतु गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून हे होत नाहीये आणि दर 5 वर्षाने आमचा जो द्विपक्षीय करार होत असतो बँकेचा आणि IBA जी सर्व बँकांची एक संघटना आहे, त्यामध्ये जो करार होत असतो त्या करारामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला असं एक चॉकलेट दिलं जाते की या वर्षी नाही, पुढच्या वेळेस नाही, त्याच्या पुढच्या वेळेस। परंतु आता जो गेला नेमकाच 2023 मध्ये जो आमचा द्विपक्षीय करार संपला आणि झाला नव्याने, त्यामध्ये त्यांनी आम्हाला लेखी दिला आहे की आम्ही यावेळेस तुमचा फ्रायडे बँकिंग हा करू। परंतु आज 23 नंतर 2 वर्ष पूर्ण झाले आणि हे 3रं वर्ष सुरू झालं आहे, तरीही हा फ्रायडे बँकिंग जो आहे तो सुरू झालेला नाही आहे। तर गेल्या 2013 पासून मी पाहतोय पहिल्यांदा आम्ही बँकर्स जे आहेत पगारासाठी, बाकीच्या सोयीसुविधांसाठी आम्ही संपावर जातो, परंतु फ्रायडे बँकिंग जो विषय आहे त्यासाठी आम्ही आज पहिल्यांदा म्हणजे जवळपास 13 वर्षानंतर पहिल्यांदा संपावर जातोय। तर हा संप आमचा तेवढ्याच उद्देशाने आहे की फ्रायडे बँकिंग झालं पाहिजे। फ्रायडे बँकिंग आता का बरं जरुरी आहे तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तेवढं समजू शकता आणि बरेचसे लोक आहेत जे बँकेला खूप जवळून पाहतात। असं कोणी नाही आहे सध्या तरी समाजात की जो बँकेत जात नाही। त्या लोकांना माहिती आहे की बँकेचे जे कर्मचारी आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतायत आणि किती त्यांच्यावरती स्ट्रेस आहे। आमचं आंदोलन तर आज हा आजचा दिवस आहे। गेल्या 8 दिवसापासून आमचे वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं सुरू आहेत, जसे की ब्रांचमध्ये बॅच लावून बसणे, त्यानंतर वेगवेगळे निवेदनं देणे, त्यानंतर आज जो आहे हा आजचा शेवटचा दिवस आहे सध्या तरी, कारण संपाने हा शेवट होणार आहे आणि इथून पुढे जर हे असंच राहिलं तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।